नमस्कार मित्रांनो, आज 23 ऑगस्ट राज्यातील आजच्या घडामोडी ज्या की शेतकऱ्याशी निगडीत आहेत यावर आज आपण लक्ष देणार आहोत। प्रत्येक अपडेट ही फक्त 2 वाक्यात देण्याचा प्रयत्न असून चला तर मग अपडेटला चालू करूया। नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना आणखी 8 दिवस वाट पाहावी लागणार, अजितदादा यांची माहिती। अतिवृष्टी आणि पुराने झालेल्या पिकाचे नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी मैदानात कृषी मंत्र्याकडे नुकसान भरपाईची मागणी। लाडकी बहीण योजनेचा हप्ता तारीखही लांबली असून 7 सप्टेंबर रोजी खात्यावर जमा होणार असून सणासुदीच्या काळात हप्ता मिळणार नसल्याची माहिती। शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे 15 दिवसात द्यायलाच पाहिजेत असे साखर आयुक्तांनी बजावले, अन्यथा होणार साखर कारखान्यावर कारवाई। पीक विम्याचे वाटप हे सोमवारपासून होणार असून 2022 ते 2024 या पीक विम्याचे वाटप सोमवारी खात्यावर जमा होणार। उर्वरित शेतकरी मात्र मंगळवारची वाट पाहावी लागणार। सोयाबीनवर करपा रोग पडत असल्याने शेतकऱ्यात चिंता। सततच्या पावसाने सोयाबीन पिकाचे नुकसान, त्यात करपा रोगाची भर पडलेली आहे। शेतकरी कर्जमाफीच्या बाबतीत ही निकष लवकर जाहीर होणार असून नियमावली ठरणार, त्यानुसार लाभार्थी ठरणार आणि कर्जमाफी मिळणार। अमेरिकेच्या टेरिफचा फटका हा भारतातल्या शेतकऱ्यांना बसणार असून सरकारने 11% शुल्क काढल्याने परदेशातील कापूस भारतात मोठ्या प्रमाणात येणार। नुकसान भरपाईचे पंचनामे सुरू असून 2025च्या खरीप हंगामातील नुकसान भरपाईची आकडेवारी लवकरच जाहीर होणार। ई पीक पाहणी अजूनही संथ गतीने सुरू। पीक नुकसान भरपाई आणि पीक विम्यासाठी ई पीक पाहणी करणे आवश्यक असताना सुधारणा नाहीच। परदेशातला कापूस जर भारतात आला तर मात्र भारतातील कापसाचे भाव 6500 पर्यंत खाली येण्याची शक्यता, शेतकरी नाराज। कांद्याचा भाव हा सरासरी 1200 ते 1300 रुपये मिळत असल्याने मागील वर्षीच्या तुलनेत हा खूप कमी भाव। मागील वर्षी या महिन्यात 3000 रुपये भाव होता। राज्यात आणखी 2 दिवस पावसाचा जोर राहणार असल्याचे हवामान विभागाचे अपडेट। शेतकरी पिकाची फवारणी इत्यादी मशागतीची कामे करण्यात संधीची पाहतायत वाट। तर अशी होती आजची अपडेट। नवीन अपडेटसाठी पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।